नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, बँक ऑफ बडोदा ऑफिस असिस्टंट या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. बँक ऑफ बडोदाने 500 जागा तब्बल आहेत. याचं नोटिफिकेशन मी आता सांगितल्याप्रमाणे आऊट झालेलं आहे. या संपूर्ण या नोटिफिकेशनची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पात्रता काय आहे, नेमकं ही जी पात्रता 10वी पास याला अप्लाय करू शकतात. ऑफिस असिस्टंट म्हणजे प्यूनची ही जागा आहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर मित्रांनो याला सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. PDF जी लिंक टेलिग्राम चॅनलची बोर्डेजची आहे तिथे ही PDF तुम्हाला बघायला मिळेल. मी परत सांगतो, पात्रता 10वी पास आहे. ऑफिस असिस्टंटची ही पोस्ट आहे. तब्बल 500 जागा आहे. बघूया डिटेल नेमकं या जाहिरातीचं काय काय आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमी ही मागच्या 25 वर्षापासून या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन, त्याच्यामध्ये IBPS, RBI, SSC आणि बाकीच्या सगळ्या एक्झाम्स, UPSC, रेल्वे, इन्शुरन्स आणि सरळ सेवा भरती, या सगळ्यांची तयारी मागच्या 25 वर्षापासून करून घेते आहे. नवीन बॅच 15 मे 2025 पासून सुरू होते आहे. ही सगळी टीम सोबत असणार आहे. बाकी डिटेल हा व्हिडिओ या बॅचबद्दलचा लवकरच येईल. तर मित्रांनो, ही बॅच जॉईन करायला विसरू नका. 15 मे पासून सुरू होते आहे. बघूया डिटेल इन्फॉर्मेशन या जाहिरातीबद्दलचं. मित्रांनो, बँक ऑफ बडोदाची ही जाहिरात आहे. रिक्रुटमेंट ऑफ ऑफिस असिस्टंट पियून ऑन रेग्युलर बेसिस. ठीक आहे. ॲप्लिकेशन स्टार्ट कधीपासून झाले आहे तर 3 मे 2025. थोडक्यात आजपासून याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. लास्ट डेट 23 मे 2025 आहे. 23 मे ही त्याची लास्ट डेट आहे. ठीक आहे. ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये किती वॅकन्सीज आहेत ते आपण बघूया. मित्रांनो, टोटल वॅकन्सीज 500 आहेत. पूर्ण 500 ह्या जागा आहेत. त्याच्यामध्ये SC कॅटेगरीच्या 65, ST 33, त्यानंतर OBC 108, EWS 42 आणि 252 या अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आहे. कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये किती जागा आहेत इथे सगळे स्टेट आणि त्या ज्या जागा आहेत, नंबर ऑफ वॅकन्सीज त्या स्टेटचे दिलेले आहेत. महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत त्या 29 वॅकन्सीज आहेत. 29 वॅकन्सीज या 500 पैकी महाराष्ट्रात आहे. मित्रांनो, जागा किती आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, जागा आहेत हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. अप्लाय करायला विसरू नका. बाकी तुम्हाला जर वाटते की आपण इतर स्टेटमधनं जाऊन अप्लाय करायचं आहे तर तुम्ही करू शकता. फक्त नोटिफिकेशन वाचून घ्या आणि मग अप्लाय करा. क्वालिफिकेशन काय असणार आहे तर मिनिमम ऑफिस असिस्टंट या पदासाठी मिनिमम क्वालिफिकेशन मित्रांनो हे 10th पास असलं पाहिजे. 10वी पास याला मित्रांनो इलिजिबल आहे. त्यानंतर लोकल लँग्वेज जी आहे त्याच्यावर प्रोफिशियन्सी तुमची त्या लँग्वेजमधली असली पाहिजे. यानंतर मित्रांनो, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करणार आहात, ज्या युनियन टेरिटरीजमधून तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटच्या भाषेवर तुमचं कमांड असलं पाहिजे. तुम्हाला ती बोलता आली पाहिजे, तुम्हाला ते लिहिता पण आलं पाहिजे. मिनिमम एज 18 वर्ष आहे, मॅक्झिमम 26 वर्ष आहे. मिनिमम 18, मॅक्झिमम 26 ॲज पर गव्हर्नमेंट रूल. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एज रिलॅक्सेशन हे नेहमीप्रमाणे असणार आहे. सॅलरी जी आहे, स्किल पे आपण बघूयात. पूर्ण सॅलरी जी मित्रांनो ॲज अमेंडमेंट फ्रॉम टाइम टू टाइम इकडे पूर्ण सॅलरी तुमची जाणार आहे 37,815 इतकी ही सॅलरी मित्रांनो असणार आहे. ठीक आहे. एज रिलॅक्सेशन आहेच, मी आता सांगितलं. 5 years फॉर SC, ST 3 years फॉर OBC आणि बाकी ज्या एक्स सर्व्हिसमन वगैरे नेहमीच्या ज्या आपल्या असतात त्या सगळ्या एज रिलॅक्सेशन्स इथे आहेत. फॉर्म भरताना काळजी घ्या, सगळं व्यवस्थित वाचून घ्या. आता आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आपण फक्त याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये सगळे गाईडलाईन्स मित्रांनो दिलेले आहेत.
एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 10वी पास तुम्ही असणं आवश्यक आहे. एजचा क्रायटेरिया आपण बघितलाय. फीस किती आहे आपण ते बघूया की ॲप्लिकेशन फीस किती आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये ॲप्लिकेशनची फीस आहे ती 600 रुपीज ॲप्लिकेशन फीस आहे फॉर जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी आणि 100 रुपीज फीस आहे SC ST PWBD एक्स सर्व्हिसमन आणि वुमन्स कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे, ही त्याचं फीस ॲप्लिकेशन फीस मित्रांनो आहे. पोस्टिंग जे आहे तुम्ही जे अप्लाय करणार आहात त्या स्टेटमध्ये युनियन टेरिटरीमध्ये तिथे पोस्टिंग तुम्हाला मिळणार आहे. प्रोव्हिजन पिरियड किती आहे तर 6 महिन्याचा प्रोव्हिजन पिरियड मित्रांनो याच्यामध्ये आहे. 6 महिने प्रोव्हिजन केल्याच्या नंतर तुम्हाला जे कन्फर्मेशन जे आहे ते तुम्ही तुमचं होईल. यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर ऑनलाईन टेस्ट आहे मित्रांनो. याच्यामध्ये 4 वेगवेगळे सेक्शन आहेत. इंग्लिश लँग्वेज 25 क्वेश्चन 25 मार्क्स आहेत आणि सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे 20 मिनिट्सचा. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क्स 20 मिनिट आणि एलिमेंटरी अरिथमॅटिक जे आहे ते अरिथमॅटिक आहे मित्रांनो. याच्यामध्ये 25 क्वेश्चन 25 मार्क्स 20 मिनिट्स. त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट आहे रिझनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स 20 मिनिट्स. असे टोटल मिनिट्स आहेत 80 आणि क्वेश्चन्स आहेत 100 मार्क्स पण 100. ठीक आहे, याच्यामध्ये मित्रांनो कट ऑफ जो आहे तुम्हाला मिनिमम जो कट ऑफ आहे तो लागणार आहे. तो तुम्ही क्वालिफाय केल्याशिवाय म्हणजे तो क्लिअर केल्याशिवाय ही एक्झाम मध्ये तुम्ही मित्रांनो क्वालिफाय होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सो महत्त्वाचं अजून याच्यामध्ये बँक रिझर्व नंबर ऑफ वॅकन्सीज 100 येस. ठीक आहे, मिनिमम कट ऑफ आहे. नेम ऑफ द स्टेट्स आणि मीडियम ऑफ एक्झाम लोकल लँग्वेज म्हणजे आता ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करणार आहात तर ते मीडियम ऑफ एक्झामिनेशन आणि लोकल लँग्वेज असं याच्यात दिलेलं आहे. आता मी महाराष्ट्राकडे जातो, बघूयात महाराष्ट्र. येस, बघा इकडे महाराष्ट्र मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश हिंदी मराठी कोकणी आणि लोकल लँग्वेज आणि मराठी. या 4 लँग्वेजेस पैकी कुठल्या एका लँग्वेजमध्ये तुम्ही मित्रांनो ही ऑनलाईन जी टेस्ट आहे म्हणजे ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे ही तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, चांगला चान्स आहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो, कारण तुमचा एका शेअरमुळे एखाद्या गरजवंत असणाऱ्या विद्यार्थ्याचं मित्रांनो भलं होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला बिल्कुल आप इसमें कंजूसी मत करो कि इसको जो मतलब कि जिनको जरूरत है जॉब की उन तक ये मैसेज ये वीडियो आपको दोस्तों पहुंचाना है. ठीक है, पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स आहे का तर मित्रांनो आहे. 0.25 मार्क्स जे आहे निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, यासाठी ॲक्युरसी हा महत्त्वाचा पार्ट असणार आहे. एक्झामिनेशन सेंटर्स बघून घेऊ कुठे कुठे आहेत. छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो याच्यामध्ये जे आहे तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर इकडे एक्झामिनेशन सेंटर तुम्ही चूज करू शकता. त्याच्यासोबतच मुंबई नवी मुंबई ठाणे MMR ही मित्रांनो इकडे आहेत. बाकी त्या पुणे एक आहे बघा इथे पुणे महाराष्ट्राबद्दलचं मी बोलतोय. पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर देन इकडे मुंबई नवी मुंबई मी आता सांगितलं ठाणे. ओके, पुढे जाऊया. पुढे बघूयात अजून कुठे महाराष्ट्रामध्ये नागपूर एक मित्रांनो आहे. नागपूर एक आहे. ठीक आहे, बघूया पुढे. बाकी तुम्ही एकदा चेक करून घ्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी व्यवस्थित वाचून घ्या. कट ऑफ स्कोर जो आहे तो रिक्वायर्ड आहे. मिनिमम स्कोर इन सेक्शन ऑल्सो मिनिमम टोटल स्कोर इन द ऑनलाईन टेस्ट. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये जे आहे तर मिनिमम कट ऑफ जो स्कोर आहे हा मिळवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रोव्हिजनल सिलेक्शन जे आहे त्याच्याबद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती बघून घेऊया. द टोटल मार्क्स अलॉटेड फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन आर 100 and the local language test is qualifying in nature. Proficiency test मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही वेगळ्या स्टेटमध्ये गेलात तर तुम्हाला प्रोफिशियन्सी टेस्ट ही प्रत्येक स्टेट तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर त्या स्टेटला प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर
या ऑफिशियल वेबसाईटला www.bankofbaroda.co.in याच्यावर सगळे डिटेल्स तुम्हाला मित्रांनो बघायला मिळतील. वेळोवेळी काही चेंजेस जर का झाले तर तेही तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलचं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि एक्झामला जाताना काय काय सोबत डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे ते इथे दिलेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो फोटो अपलोड करण्याचे इन्स्ट्रक्शन नेहमीप्रमाणे तुम्हाला फार नव्याने काही सांगण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी मित्रांनो तुम्ही जे आहेत ते सगळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन करत असतात. तर मित्रांनो मला असं वाटतं की गरजू विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे. 500 जागा आहेत, महाराष्ट्रात तब्बल 29 जागा आहेत आणि याला अप्लाय करायला विसरू नका. आणि डेडिकेटेड कोचिंग जर तुम्हाला घ्यायचं आहे, परीक्षा पास व्हायची आहे, मग ती बँक ऑफ बडोदा ही जाहिरात असून देत किंवा येणाऱ्या IBPSच्या, SSCच्या, RBIच्या किंवा इतर सगळ्या एक्झाम असू देत, तर 15 मे 2025 पासून मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन ऑनलाईन बॅच ही सुरू होते आहे. त्याचा या संधीचं सोनं करायला विसरू नका. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.